कोण आहे कोण मुलगा तू? कॉलेजमध्ये मी जात होते ते येता जाता भेटायचं. आज पण नाही मारणार का कानाखाली? आज दुसरा गाल पण रिकामा करून आलो. हो, तुझी इच्छा असेल तर मारेन मी. दे गाल इकडे. चल काय मूर्ख माणूस, डोक्यावर पडलाय का माणूस? जाऊ दे, समजतच नाही बावळ. बोलायचं आहे मला 5 मिनिटं. पण मला चल वेळ ना नाहीये. प्लीज प्लीज. मला खरंच वेळ नाही. प्लीज प्लीज प्लीज. चल कॉफी पिऊ. चल. पण बोलायचं तरी काय एवढं? बस बस. एवढं इम्पॉर्टंट काय आहे तर इथे घेऊन आलायस? जेव्हापासून तुला मी पाहिलंय तेव्हापासून जिकडे तिकडे तूच दिसतेस मला. आणि माझी आई बोलते की एक तिला सून हवी, त्याच्यासाठी तू सून म्हणून परफेक्ट आहेस. काही काय बोलतोयस? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मला पण तूच बायको हवी आहेस. मी खरंच आवडते का? हो, खूप आवडते. सोडून तर नाही ना जाणार? नाही सोडू. धोका तर नाही ना देणार? नाही देणार. कोणती सिच्युएशन आली तरी सुद्धा? मी तुझी साथ देईन पूर्णपणे. नक्की? हो नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. चल तुला मी सोडतो. हो चालेल. दादा, हे घे चहा घे. हो, थांब, बिस्किट पण आहे. हे घे बिस्किट. काय चालू आहे तुझं कॉलेजचं? हो, सगळं चांगलं चाललंय, व्यवस्थित. नक्की ना? हो, नक्की नक्की. आता अभ्यास परीक्षा करा. पण जवळ आली आहे, त्याच्यात आता नोट्स काढायच्या बाकी आहेत. अभ्यासात लक्ष द्या. हो, अभ्यास. चांगले मार्क्स तुझे हो पाहिजे. हो कसं तरी काम बिम करून मी तुला शिकवतोय. हो दादा. हम्म? घे बिस्किट. चल लवकर. आवर लवकर. हो दादा. केलं अक्कल तू. तुला मी गोळ्या औषधे देते आता, ते तू वेळेवर घेत जा.
आणि तुझी परिस्थिती खूप नाजूक आहे, मग स्वतःवर लक्ष दे. दादा नाही बोलणार दादाला मी समजावते ना. नक्की समजा. हो हो मी समजावते, तू नको टेन्शन घे. थँक्यू म्हणलं. बरं ठीक आहे, मी आता जाते. तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हां जाऊ का? काय झालं, काय एवढं टेन्शन मध्ये तू? आणि असं तिच्यासोबत वागू नका, तिचा बीपी खूप लो झालेला आहे. आता या परिस्थितीमध्ये त्याची थोडीशी काळजी घ्या तुम्ही. अहो मॅडम, आम्ही गाव सोडून आलो, ते कामाला कमवायला आलो, तिला कॉलेजात टाकलं, भरती केलं. मी मेहनत करून तिला शिकवतोय. असे उद्योग करायला पाहिजे का तुम्ही? अख्ख्या गावात नाव खराब होईल का नाही आमचं? हो पण आता परिस्थिती अशी आहे का तिच्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे.